ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपल्याला मित्र जास्त असणं अपेक्षित आहे की शत्रू? अर्थातच आपल्याला मित्र जास्त असायला हवेत. अर्थात शत्रूंची संख्या असायला सुद्धा हरकत नाही, पण शत्रू कसा असावा तर शत्रू दिलदार असायला हवा. पण आपल्या शिवारातला एक असा शत्रू आहे जो दिलदार तर अजिबातच नाही, पण हा शत्रू जर असेल तर आपली डोकेदुखी वाढते. कारण हा शत्रू साधा सुद्धा नाहीये, तर या शत्रूला छुपा शत्रू म्हणून पाहिलं जातं. अर्थात आपल्या शिवारात विशेष करून ऊसाच्या शेतीत सापडणारी हुमणी. ही हुमणी जर आपल्या शेतात असेल तर मात्र आपली डोकेदुखी नक्कीच वाढते. पण या हुमणीचा प्रादुर्भाव नेमका कसा कमी करायचा? ही हुमणी फक्त ऊसातच आढळते की इतर पिकांमध्ये सुद्धा हिचा प्रादुर्भाव दिसून येतो? आणि हिचं जर नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं याची माहिती आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच सध्या आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या या ऊसाच्या शिवारात आहोत आणि इथल्याच तज्ज्ञांकडून आपण जाणून घेणार आहोत की या हुमणीचं नियंत्रण कसं करायचं आणि त्यावर नेमक्या कोणत्या शास्त्रीय उपाययोजना आहेत. या कार्यक्रमाला सुरुवात करूयाच, पण त्याआधी पाहून घ्या एक ध्वनिचित्रफीत. ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून त्याच्या उत्पादनात घट होण्यामागे अनेक किडींचा प्रादुर्भाव कारणीभूत ठरतो. त्यापैकी हुमणी कीड ही अत्यंत घातक कीड मानली जाते. या किडीच्या अळ्या जमिनीखाली राहून ऊसाच्या मुळांवर उपजीविका करतात. त्यामुळे मुळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, रोपांची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात आणि अनेक वेळा ऊस सुकण्यास सुरुवात होते. परिणामी उत्पादन आणि साखरेचं प्रमाण हे दोन्ही कमी होतं. हुमणीच्या अळ्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी शिफारशीनुसार सेंद्रिय खतांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर पिकाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. योग्य वेळी निरीक्षण, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि शास्त्रशुद्ध उपाययोजना यांचा अवलंब केल्यास ऊसावरील हुमणी किडीवर प्रभावी नियंत्रण मिळवून अधिक उत्पादन आणि चांगला आर्थिक लाभ निश्चितच शेतकऱ्यांना मिळवता येईल. आणि याचसाठी या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी डॉक्टर सखाराम आघाव, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं हे विशेष मार्गदर्शन आता आपण ऐकणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण एक ध्वनिचित्रफीत पाहिली आणि यावरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. सध्या आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या या प्रक्षेत्रावर आहोत आणि आपल्यासोबत कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सखाराम आघाव सर आहेत. सर नमस्कार. नमस्ते. या कार्यक्रमात आपलं स्वागत. ऊस आणि हुमणी जी कीड आहे याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमात सुरुवातीला काय सांगाल की सध्या ऊसावरील हुमणीची स्थिती नेमकी कशी आहे? ऊसावरील हुमणीची सद्यस्थितीचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर आमच्याकडं कीटकशास्त्र विभागामध्ये महाराष्ट्र शासनाचा क्रॉपसॅप नावाचा, ज्याला पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, हा प्रकल्प कार्यान्वित आहे. आणि या प्रकल्पामधील मागील गेल्या 2-3 वर्षाच्या आकडेवारीचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यावरून असं दिसून येतं की वर्षागणिक आपल्याला ह्या हुमणीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपण पाहतोय. मग हा प्रादुर्भाव वाढण्यामागं काय कारणं आहेत हे जर आपण बघितलं तर त्याची 2-3 मुख्य कारणं आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कारण असेल तर ते आहे आपल्याकडे पडणारं पर्जन्यमान आणि त्यातले त्यात जून आणि जुलैमध्ये पडणारा पाऊस. जून जुलैमध्ये जर समजा रिमझिम किंवा आम्ही इकडे लोकल भाषेमध्ये ज्याला बुरबुर आल्यासारखा पाऊस म्हणतो तसा जर झाला तर त्याची निष्पत्ती आपण पुढच्या वर्षामध्ये म्हणजे त्या वर्षामध्ये आपल्याला समजा साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरपासून ऊसावरती हुमणीचा प्रादुर्भावामध्ये रूपांतर झाल्याचं बघतो. परंतु याच्या उलट
ठोकावण्या पाऊस किंवा ज्याला आम्ही असं तुम्ही शेतामध्ये सगळीकडे तुडुंब पाणी भरलेलं आहे वसाऱ्यामध्ये ऊसाच्या, अशा वेळेस मात्र आपल्याला ह्या त्या वर्षी तुलनेने हुमणीचं प्रमाण कमी असल्याचं आपल्याला दिसेल. नक्कीच. सर, आपण असं ऐकतो की हुमणीची वाढ होतीये, पण हुमणीची वाढ होण्यामागे असे कोणते घटक आहेत की जे जास्त कारणीभूत असतात? हुमणीच्या वाढीमागे प्रमुख जे घटक आहे, एकतर तुमची पीक वाढीची अवस्था, दुसरं त्या वर्षीचं पर्जन्यमान. ह्या 2 घटकावरती साधारणपणे तुमचं हुमणीचं किती प्रमाणात येणार आहे, कशी येणार आहे हे अवलंबून असतं. नक्कीच. म्हणजे या काही गोष्टी आपल्याला हुमणीच्या वाढीला कारणीभूत असलेल्या दिसून येतात. पण हुमणीचे नेमके कोणते प्रकार आहेत याबद्दल आपल्याला सांगता येईल? ज्यावेळेस आपण आपल्या देशाचा विचार करतो, तर साधारणपणे हुमणीच्या 300 वेगवेगळ्या प्रजाती उपलब्ध आहेत. परंतु जर आपण आपल्या राज्याचा विचार केला, तर त्यामध्ये आपण असं दिसतं आपल्याला, की साधारणपणे 2 प्रकारच्या मुख्य प्रजाती आहेत. मग त्याच्यामध्ये पहिली जी प्रजाती आहे, ती आहे तुमची नदीकाठची हुमणी. मग नदीकाठची हुमणीचा जेव्हा आपण विचार करतो, तर याच्यामध्ये तुमचा कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा म्हणजे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जो नदीकाठ आहे, तिथं आपल्याला ही नदीकाठची हुमणी, जिला ल्युकोफिलिस लेपिडोप्टेरा आपण म्हणतो, ती आपल्याला मुख्यत्वे तिथे आढळते. आणि उर्वरित जो भाग आहे, ज्याच्यामध्ये आमचं अहिल्यानगर असेल, पुणे आहे, धुळे आहे, बुलढाणा आहे किंवा नांदेड आहे, इथं जी हुमणी आढळते तिला आपण माळावरची हुमणी म्हणतो आणि ती होलोट्रायकिया सिरेटा या नावाने ओळखली जाते. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची हुमणी आपल्याला आढळून येते आणि नगर बाजूला आपल्याला हुमणीचा एक वेगळा प्रकार बघायला मिळतो. पण आपण बघतो की हुमणीचा प्रादुर्भाव जास्ती करून आपल्याला ऊसावर दिसून येतो. पण ऊसासोबत अशी वेगळी कोणती पिकं सांगता येतील का की ज्याच्यावर हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो? हुमणीचं पीक म्हणजे हुमणी जी आहे ती वेगवेगळ्या गटातल्या वेगवेगळ्या पिकावर उपजीविका करताना आपण पाहतो. आता ज्यावेळेस आपण नगदी पीक जर बघितलं, तर त्याच्यामध्ये तुमचं कापसासारखं पीक आहे किंवा तृणधान्याचा जर आपण विचार केला, तर त्याच्यामध्ये तुमचं मका आहे, ज्वारी आहे, नंतर भात आहे, गहू आहे. त्याशिवाय भाजीपाला पिकामध्ये तुमची वांगी असेल, टोमॅटो आहे, त्यानंतर भेंडी आहे, मिरची आहे, अगदी आलं, हळद. म्हणजे हुमणीला असं कुठलंही पीक नाही की जे तिला वर्ज्य नाही आहे. ज्यावेळेस ऊस पीक नसेल, त्यावेळेस ती आपली उपजीविका इतर यासारख्या पिकावर करते. नक्कीच. म्हणजे हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला ऊसावर दिसून येतो, पण ऊस जर शिवारात नसेल, तर इतर पिकांकडे सुद्धा हुमणीचा मोर्चा थोडासा वळताना आपल्याला दिसून येतो. पण हुमणीचा जर आपण जीवनक्रम बघितला, तर तो नेमका कसा सांगता येईल? अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला. तर ज्यावेळेस आपण हुमणीचा विचार करतो, तर साधारणपणे हुमणीच्या जीवनक्रमामध्ये एकूण 4 टप्पे आहेत, की ज्याच्यामध्ये तुमचा भुंगेरा आहे, नंतर दुसरं आळी आहे, कोशावस्था आहे आणि भुंगेरे आहेत. मग आता ज्यावेळेस आपण जीवनक्रमाकडे बघतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हुमणीचे जे भुंगेरे आहेत, त्यांना आपण मे बिटल किंवा जून बिटल असं म्हणतो. आता साहजिकच हा प्रश्न असा पडतो की यांना हे नाव का दिलं असेल? तर त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपल्याला वळवाचा किंवा पूर्व मोसमी पाऊस पडतो, तो साधारणपणे आपल्याकडे मे किंवा जूनमध्ये पडतो. मग हा पूर्व मोसमी पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये जे सुप्तावस्थेमध्ये हुमणीचे भुंगेरे असतात, ते बाहेर पडायला सुरुवात होते. आणि ते बाहेर पडल्यानंतर ह्या भुंगेऱ्यांची गर्दी आपल्याला कुठं दिसेल, तर साधारणपणे कडुनिंब असेल, बोर आहे, बाभोळे, सुबाभोळे किंवा शेवगा आहे. म्हणजे यासारख्या झाडावर आपल्याला हुमणीच्या भुंगेऱ्यांची गर्दी झालेली दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ती गर्दी आपल्याला रात्रीच्या वेळेस दिसेल. म्हणजे हे भुंगेरे फक्त रात्रीच्या वेळेस सक्रिय असतात. मग हे होत असताना काय होतं, ज्यावेळेस पाऊस पडला त्यानंतर सुरुवातीला मादी भुंगेरा बाहेर पडतो, त्याच्या पाठोपाठ तुमचा नर भुंगेरा बाहेर पडतो. आणि ह्या झाडावरती गर्दी का करतात, त्याचे साधारणपणे 2 कारणं आहे. एक म्हणजे खाण्यासाठी. आता हे काय खातात, तर मी जी झाडं सांगितली त्यांचा साधारणपणे हे पानं खातात. ती खाताना कशी खातात, तर साधारणपणे सुरुवातीला त्या पानाच्या कडा खातात. आणि आपल्याला जर ओळखायचं असेल, तर तुम्हाला पानावरती अर्धचंद्राकृती किंवा मोठमोठी छिद्र झाल्याचे आपण जर दिसून आले, तर आपण समजून घ्यायचं की इथं आपल्याला हुमणीचे भुंगेरे आहेत. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या झाडावरती मिलन झाल्यानंतर ते भुंगेरे पुन्हा सूर्योदयापूर्वी म्हणजे दिवसा जमिनीमध्ये जाऊन लपतात. मग आता मिलन झाल्यानंतर होतं काय, की जी हुमणीची मादी आहे ती साधारणपणे ज्वारीच्या दाण्यासारखी किंवा मटकीच्या दाण्यासारखी
लांब गोलाकार पिवळसर पांढऱ्या रंगाची अंडी साधारणपणे जमिनीमध्ये 12 ते 15 सेंटीमीटर खोलीवर देते. हे होत असताना एक मादी एका वेळेस साधारणपणे 50 ते 60 अंडी देते. आता हे देताना सगळ्यात महत्त्वाची त्याची म्हणजे जे आपण म्हणतो अनुकूल गोष्ट कोणती असावी लागते, की मी आधी सांगितलं पूर्वमोसमी पाऊस झाल्यानंतर हे भुंगेरे बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजे ज्यावेळेस जमीन तुमची ओलसर असेल अशा ओलसर जमिनीमध्ये ती एक एक सुट्टी अंडी घालते आणि साधारणपणे या अंड्यातून 9 ते 12 दिवसानंतर आळ्या बाहेर पडतात. मग आता दुसरी आणि आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची जर कोणती अवस्था असेल तर ती ही आळी अवस्था आहे. कारण पिकाला नुकसान करणारी आळी आहे. भुंगेरे हे फक्त तुमच्या या होस्ट पिकाचा पाला खातात, ते तुमच्या ऊस पिकाला काही करत नाही. मग आता ही आळी ओळखायची कशी, तर साधारणपणे ह्या हुमणीच्या अंड्यातून निघालेली जी आळी आहे तिला आपण हुमणी म्हटलं जातं. ही आळी दिसायला पांढरट रंगाची आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की तिचा जो आकार आहे तो इंग्रजी सी आकाराचा आहे आणि आमच्या एंटॉमॉलॉजीच्या भाषेमध्ये या हुमणीच्या आळीच्या साधारणपणे ज्याला इन्स्टार म्हणतो किंवा रूपांतरण अवस्था म्हणतात, अशा 3 रूपांतरण अवस्था आहेत. मग दुसरं असं हुमणी ओळखायचं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे की हुमणीच्या जो डोक्याकडील जो भाग आहे त्या भागावरती पायाच्या 3 जोड्या असतात आणि जे डोकं आहे त्या डोक्यावर तुम्हाला गडद तपकिरी रंगाचा म्हणजे स्पॉट आहे तो दिसून येतो. त्याच्यावरून आपल्याला सहज लक्षात येते की हुमणीची आळी आहे. आणि हुमणीच्या पहिली, दुसरी, तिसऱ्या रूपांतरण अवस्थेतील जी आळी आहे ती साधारणपणे कोशावस्थेत जाण्यापूर्वी स्वतः म्हणजे मातीचा थर लपेटून घेते स्वतःभोवती आणि मग कोशात जाते. तर ती कोशात जाताना पण हिचं वैशिष्ट्य कसं आहे, ती कोशात जाताना जमिनीमध्ये साधारणपणे 20 ते 40 सेंटीमीटर खोलीवर कोशामध्ये जाते. मग हे कोश ओळखायचे तसे तर साधारणपणे हे कोश जे आहेत सुरुवातीला पांढरट रंगाचे असतात आणि नंतर मात्र ते लालसर होतात. आणि चौथी आणि शेवटची जी अवस्था आहे ती आहे भुंगेरे अवस्था. तर हे भुंगेरेचं पण असंच आहे, सुरुवातीला हे पांढरट रंगाचे असतात आणि नंतर मात्र आपल्याला ते तपकिरी रंगाचे झाल्याचं आपण बघतो. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की ह्या भुंगेरेचे जे पंख आहेत किंवा वरचे पंख आहेत का वरचं आवरण आहे ते जाड आणि टणक आहे. त्याच्यामुळे होतं काय की हे भुंगेरे जास्त अंतरावर यांना उडता येत नाही. हुमणीच्या जीवनक्रमाकडे पाहिलं तर ह्या 4 अवस्थांमधून ती आपला जीवनक्रम पूर्ण करते. आमची माती आमची माणसं. हुमणीचा ऊसावर जेव्हा प्रादुर्भाव होतो तेव्हा ती नेमकं ऊसाचं कसं नुकसान करते? तुम्हाला हुमणीचा जर अटकाव करायचा असेल तर ते तुम्हाला सुरुवातीपासून बघावं लागतं. मग आता ज्या वेळेस ऊसाचं पीक तुमचं साधारणपणे 5-6 महिन्याचं होतं त्यावेळेस आपल्याला कळतं की इथं हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे. मग ते कसं कळतं, साधारणपणे सुरुवातीचं ज्यावेळेस हुमणीची सुरुवाती मी सांगितलं की 3 रूपांतरण अवस्था आहे. मग पहिली जी अवस्था आहे ती काय पहिल्या रूपांतरण अवस्थेतील आळी ती काय करते, तिथं जमिनीमधील सेंद्रिय पदार्थावर आपली उपजीविका करते. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील जी आळी आहे ती मात्र तिचा जो मोर्चा आहे ती त्या पिकाकडे वळवते. मग ते करताना काय करते, सुरुवातीला ती लहान मुळं कुरतडून खाते आणि नंतर मात्र तिसऱ्या रूपांतरण अवस्थेतील जी आळी आहे ती पिकाच्या म्हणजे मेन मुळावर हल्ला करते. मग आता त्याच्यामुळं होतं काय की सुरुवातीला आपल्याला जसं पाणी नाही दिल्यानंतर पीक कसं पिवळं पडतं तसं आपल्याला दिसतं, परंतु त्याच्यामुळं होतं काय, कालांतराने ती पानं पिवळे पडतात आणि ऊसाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. म्हणजे या ऊसाच्या झाडाला हुमणी लागली का नाही लागली हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर टिपिकल एक गोष्ट आहे की ज्या आपण त्या हुमणी लागलेल्या ऊसाच्या म्हणजे त्या झाडाजवळ गेलो आणि ते आपण सहज जरी वर उचललं तर ते मुळासकट उपटून येतं किंवा साधं वाऱ्याची झुळूक आली तरी ते कोलमडून पडतं. म्हणजे अशा प्रकारे आपण सहज लक्षात येते की इथं हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे. नक्कीच. म्हणजे पानं पिवळी पडणं किंवा खालून मुळं कमकुवत झाल्यामुळं ते ऊस जे आहे, ऊसाचं खोड आहे ते सहज आपल्या हातात येऊ शकतं किंवा वाऱ्याने ते खाली सुद्धा पडू शकतं. हे आपण ऊसाच्या बाबतीत बघतो. पण ज्यावेळेस हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येतो तेव्हा आर्थिक नुकसान कशा पद्धतीनं होऊ शकतं? हुमणीचा तर आम्ही सांगताना असं सांगतो की साधारणपणे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपलं एकतर हुमणीचं वैशिष्ट्य काय आहे की जर आपण त्याला प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत किंवा त्या आळीचा प्रादुर्भाव होऊ नये, आपल्या शेतात येऊ नये म्हणून जर आपण नियंत्रण उपाय घेतलेले नसतील तर आपल्याला ऊसामध्ये प्रादुर्भाव झाल्याचं कळतं ऊस 5 ते 6 महिन्याचं झाल्यानंतर. मग एकतर त्याचं वैशिष्ट्य असं आहे
की एकतर तुम्हाला जरी आपल्या लक्षात आलं की 1 एकराचा प्लॉट आहे आणि त्याच्या मध्यभागी तुम्हाला हुमणी लागलेली, तर एक तिथं तुम्ही पोहोचायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे होतं काय, एक तर नियंत्रण उपाय करणं उपलब्ध असूनही तिथपर्यंत पोहोचणं अवघड होतं आणि पर्यायाने तो ऊस एक तर आपल्याला जनावराला चारा म्हणून द्यावा लागतो किंवा आपल्याला ठरवलेल्या उद्दिष्टाच्या आधीच तो कापून घरी आणावा लागतो. त्यामुळे आपलं संपूर्ण नुकसान होण्याचा धोका त्याच्यामुळं जास्त राहतो. नक्कीच. म्हणजे लक्षणं आपल्याला काहीशी उशिरानं समोर येत असल्यामुळं आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करणं हे काहीसं कठीण होतं आणि त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. पण सर आपण होणाऱ्या नुकसानाबद्दल किंवा प्रादुर्भावाबद्दल बोलतोय. पण हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला अशा कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात? हुमणीचं ज्यावेळेस आपण जीवनक्रम बघतो, तर तो अतिशय क्लिष्ट आहे. क्लिष्ट या अर्थाने, की भुंगेरा अवस्था सोडली, तर बाकीच्या तुमच्या सगळ्या अवस्था जमिनीमध्ये आहे. बरोबर? त्या आणि म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2 मार्गाने आपण याचं नियंत्रण करू शकतो. पहिलं म्हणजे तुम्हाला भुंगेऱ्याचं नियंत्रण करावं लागेल. मग ते करताना नुसतं एकट्या-दुकट्या शेतकऱ्यांनी करून चालणार नाही. ते तुम्हाला सामूहिक स्वरूपात करावं लागेल. मग जर भुंगेऱ्याचं नियंत्रण करायचं असेल, तर मी जसं सांगितलं, की ते आपल्याला कडुनिंब आहे, बोर आहे, बाभूळ आहे किंवा शेवगा आहे. एकतर हे भुंगेरे तुम्हाला याची मूव्हमेंट दिसते रात्रीच्या वेळेस. मग आपण रात्री तिथं काठीनं ते झाड हलवायचं. ते भुंगेरे खाली पडलेले भुंगेरे गोळा करायचे आणि मारून टाकायचे. नंतर दुसरा जर आपल्याला ते शक्य नसेल, तर आपल्याकडं मेंढपाळ आहेत, की शेळ्या चारणारे बांधव आहेत. यांना आपण सांगून ती झाडं आपण डाळू शकतो. तिसरं महत्त्वाचं असं आहे, की शक्य असेल तर त्या झाडावरती रासायनिक कीटकनाशकाचा फवारा घेणं गरजेचं आहे. एवढं करूनही जर भुंगेऱ्याचं नियंत्रण नाही झालं, तर आपण भारतीय ऊस संशोधन संस्था आहे, त्यांनी कॉम्बो लाईट ट्रॅप नावाचा प्रकाश सापळा निर्माण केलेला आहे. तो साधारणपणे 1 हेक्टरमध्ये 1 आपण लावायचा आहे. फक्त तो लावताना आपण टायमिंग काय पाळणार आहोत, की आपल्याला माहिती आहे, की भुंगेरे फक्त हे हुमणीचे भुंगेरे रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. मग तो जो ट्रॅप आहे तो साधारणपणे आपण संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत लावून ठेवायचा. म्हणजे त्या ट्रॅपमध्ये येऊन ते अडकतील. दुसऱ्या दिवशी आपण जायचं, एक तर कीटकनाशक मिश्रित पाण्यामध्ये ते मारायचे आणि खड्डा घेऊन जमिनीत पुरून टाकायचे. किंवा घरच्या घरी पण आपल्याला लाईट ट्रॅप प्रकाश सापळे बसवणं शक्य आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, साधारणपणे एक 3x2चा खड्डा घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण प्लास्टिक आच्छादायचं आणि तिथं आपण 100 किंवा 200 वॅटचा बल्ब लावायचा आहे. मग हे निशाचर असल्यामुळे होतं काय, की हे त्या प्रकाशाकडं आकर्षित होतात आणि तिथं ते जे कीटकनाशक मिश्रित पाणी आहे त्या खड्ड्यामध्ये, त्याच्यामध्ये जाऊन पडतील. दुसऱ्या दिवशी आपण जाणार आहे, ते गोळा करायचे आणि खड्डा घेऊन पुरून टाकायचे. नंतर घरच्या घरी आपण एरंडीच्या बियाचं आमिष त्याला बनवू शकतो. मग ते बनवताना कसं करायचं, साधारणपणे 2 किलो एरंडीच्या बिया घ्यायच्या आणि त्याचा भरडा करायचा, म्हणजे 2 भाग करायचे त्याचे. त्यानंतर त्याच्यामध्ये 50 ग्रॅम यीस्ट घ्यायचं, 50 ग्रॅम बेसन पीठ घ्यायचं आणि अर्धा लिटर ताक घ्यायचं. हे जे मिश्रण आहे हे आपण 2 लिटर पाण्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि 2 ते 3 दिवस त्याला आंबून द्यायचं. नंतर हे जे 2 लिटर आपल्याकडे मिश्रण तयार होईल आंबवलेलं, हे आपण 5 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि एक 5 लिटर कॅपॅसिटीचं मडकं आपण बघणार आहे. त्या मडक्यामध्ये हे वतायचं आणि शेतामध्ये ते मडके नेऊन ठेवायचे. असे साधारणपणे 5 मडके आपण 1 एकराला ठेवायचे. म्हणजे याच्यानं काय होतं, की ह्या आंबट वासामुळं एरंडीच्या बियाच्या ते भुंगे त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्या मटक्यामध्ये जाऊन पडून मारतात. फक्त आपलं काम काय आहे, की मटकं ठेवल्यानंतर आपण ते विसरून जायचं नाही आहे. आपण नित्यनेमाने तिथं जाणार आहात. त्यानंतर ते त्यातून काढायचे आणि मातीमध्ये टाकून पुरून टाकायचे. म्हणजे इतकं सोपं आहे भुंगेऱ्याचं नियंत्रण करण्यासाठीचं. फक्त महत्त्वाची एक गोष्ट आहे, की शेतकरी बांधवांनी हे करताना सामूहिक पद्धतीनं करावं. हे कुणी एकट्या-दुकट्याने करून चालणार नाही. तर अशा प्रकारे आपण भुंगेऱ्याचं व्यवस्थापन करता येईल. मग आता दुसरा जो महत्त्वाचा पार्ट आहे, तो आहे आपण अळीचं नियंत्रण कसं करायचं. तर तुम्हाला सांगताना मला म्हणजे आनंद होतो आहे, की समजा आम्ही आमच्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर हे जसं ऊसाचा बेल्ट आहे तिथे. मग इथले जे शेतकरी बंधू होते आमच्या इकडले, यांनी आमच्या विद्यापीठाकडनं म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून ते त्रस्त होते हुमणीपासून. यांना मी काय सांगितलं, की विद्यापीठामध्ये आपल्या फुले मेटारायझियम उपलब्ध आहे
आपण ते कृषी विभागामार्फत देतो शेतकऱ्यांना 200 रुपये किलोने. मग हे मेटरायझेम आपण घेऊन जायचं, साधारणपणे एकरी 6 ते 8 किलो टाकायचं आहे. आणि ते करताना आपण काय सांगतो शेतकऱ्यांना, की बा तुम्ही कोरडं शेणखत घ्या, त्याच्यामध्ये ते मिक्स करा 6 ते 8 किलो. आणि आडसाली ऊसाची लागवड शक्यतो आपण जून जुलैमध्ये होते, तर तुम्ही त्या लागवडीच्या वेळेस तुम्ही त्या सरीमध्ये ते टाकून द्या. त्याने होणार काय आहे, की ज्यावेळेस तुमचे हुमणी पूर्वमोसमी पावसानंतर मादी अंडी घालेल, अंडी घातल्यानंतर अळी बाहेर येईल, अळी बाहेर आल्यानंतर त्या अळीला तुमच्या मेटरायझेम बुरशीची लागण होईल. त्या झाल्यामुळे ती अळी तुमची तिथल्या तिथं तिचं म्हणजे नियंत्रण होण्याचं काम होणार आहे. मग हा प्रयोग, हे जे मेटरायझेम आहे, हे नांदूरसारख्या प्रगत शेतकऱ्यांनी कंटिन्यू 2-3 वर्ष वापरल्यानंतर आज असं दिसतंय, की त्यांचे जे ऊसाचे प्लॉट आहे ते पूर्णपणे हुमणी मुक्त आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण अळीचं नियंत्रण करू शकतो. आमची माती आमची माणसं. सर, काही प्रकाश सापळे आणि काही घरगुती उपायांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला याचं नियंत्रण करता येऊ शकतं. पण तुम्ही आता एक गोष्ट सांगितलीत, की सामूहिक प्रयत्न जर आपण केले, तर आपण चांगलं नियंत्रण करू शकतो. तर हे सामूहिक प्रयत्न नेमके कसे व्हायला हवेत? हुमणीचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल किंवा आपल्या पिकाची सुटका, हुमणीमुक्त पीक आपल्याला पाहिजे असेल, तर हुमणीचे भुंगेरे गोळा करणं फक्त एकट्या दुकट्याचं काम नाही. ते गाव पातळीवर सामूहिक पद्धतीनं करावं. ज्याच्यामुळे होणार काय, की मी सांगितलं, की नर आणि मादीचं मिलन झालं, की तुम्हाला 50 ते 60 अंडी, त्याच्यातून पुन्हा समजा आपण 90% म्हणजे 50च अळ्या बाहेर पडल्या, पुन्हा मिलन, पुन्हा अंडी. म्हणजे आपण हे थोडं मॅथमॅटिकल डोकं इथं वापरलं, तर आपल्या लक्षात येईल, की आपण पुढचा फार मोठा त्रास आजच कमी करतोय. मग आता याच्यासाठी समजा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील काही साखर कारखाने आहेत बघा, त्यांनी अगदी 300 रुपये किलोनं हे हुमणीचे भुंगेरे घेतलेले आहेत. पण याच्या मागची भावना फक्त एकच काय आहे, शेतकरी बांधवांना ते उद्युक्त करावं. हा म्हणजे मास बेसवर जर आपण केलं, तर ते जास्त इफेक्टिव्ह होणार आहे. नक्कीच. आणि ते आपल्याला त्याचं नियंत्रण करता येईल आणि जो प्रादुर्भाव आहे, तो जर एकीनं म्हणजे अगदी आपण सामूहिक पद्धतीनं केलं, तर त्याचं आपण प्रमाणसुद्धा कमी करू शकतो. यासोबतच सर, काही अशा रासायनिक उपाययोजना आहेत का, की ज्याच्या माध्यमातून आपण याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो? मागच्या साधारणपणे मार्च पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आता हे जे लेबल क्लेम इन्सेक्टिसाईड आपण म्हणतो किंवा हे जे आहे, तर साधारणपणे केंद्रीय कीटकनाशक मंडळ जे आहे, तर त्यांनी 7-8 प्रकारची आजच्या घडीला हुमणीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकं उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये साधारणपणे फ्लूपायरिमिन 41.32% FS हे जे कीटकनाशक आहे, तर याची जर आपण बेने प्रक्रिया केली किंवा काही शेतकरी बांधव म्हणजे आयती रोपं लावतात, तर ही रोपं जरी त्या साधारणपणे 50 मिली औषध आपण 10 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे. आणि हे आपण बेने ट्रीटमेंट, एक तर बेनं लावणार असेल तर बेने त्यामध्ये 10 मिनटं बुडवायची आहे किंवा रोपाची मुळं त्या द्रावणामध्ये 10 मिनटं बुडवायची आणि आपण लावायची. नंतर दुसरं इमिडाक्लोप्रिड अधिक फिप्रोनिल हे 2 घटक असणारं मिश्र कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. ते साधारणपणे आपण 437 ग्रॅम 1000 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि त्याची आळवणी करायची. ह्याच्या व्यतिरिक्त 2-4 दाणेदार कीटकनाशकं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुमचं थायोमिथोक्झॅम 1.2% दाणेदार कीटकनाशक आहे, जे आपण 10 किलो प्रति हेक्टर घेऊन, म्हणजे आपण खत कसं टाकतो तसं आपण लागवडीनंतर टाकायचं आहे. त्यानंतर दुसरं थायोमिथोक्झॅम अधिक फिप्रोनिल हे दोन्ही कीटकनाशकं असणारं दुसरं मिश्र कीटकनाशक आहे. हे साधारणपणे 15 किलो प्रति हेक्टर घेऊन आपण त्या सरीमध्ये टाकायचं आहे. अजून सांगायचं झालं तर क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल अधिक फिप्रोनिल आणि क्लोथायानिडिन म्हणजे असं 3 वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकांचं कंटेंट असणारं सुद्धा मिश्र कीटकनाशक आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. तेही आपण साधारणपणे 15 किलो प्रति हेक्टरी आपण टाकायचं आहे. मग आता नियंत्रण उपायामध्ये मी सुरुवातीपासून सांगतो, की ऊसाच्या बाबतीत जर आपण पर्टिक्युलरली बोलायचं झालं, त्यातल्या आता हुमणीच्या, तर आपण हुमणी येऊन गेल्यानंतर उपाय करण्यात मजा नाही आहे. आपल्याला जर आपलं पीक हुमणीमुक्त ठेवायचं असेल, तर आपल्याला प्रतिबंधात्मक म्हणजे ती येईल असं गृहीत धरून आपण ती औषधं तिथं हुमणीच्या येण्याच्या आधी तिथं असणं गरजेचं आहे. जर समजा आपली लागवड असेल, तर तुम्ही सरीच्या मध्ये टाकलं तरी चालेल. पण याच्या उलट जर आपण खोडवा पीक असेल तुमचं ऊसाचं, तर मात्र आपण ज्यावेळेस खोडवा फोडतो त्यावेळेस ही कीटकनाशकं तुम्ही त्या पिकाला टाकायची. फक्त
काळजी अशी घ्यायची आहे की आपल्याला माहिती आहे हुमणी हल्ला करते मुळावर. मग ही जी कीटकनाशक आपण टाकणार आहेत ती त्या पिकाच्या मुळाच्या सान्निध्यात जावीत, जेणेकरून तुमचं पीक म्हणजे तिथे येणारी हुमणी त्या पिकावर येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण नियंत्रण केलं तर हमखासपणे आपलं हे जे ऊसाचं पीक आहे ते हुमणीमुक्त असेल यात शंका नाही. नक्कीच. म्हणजे हुमणीमुक्त पीक जर आपल्याला घ्यायचं असेल, तर प्रादुर्भाव झाल्यावर मग उपाययोजना करण्यापेक्षा प्रादुर्भाव व्हायच्या आधी किंवा अशी लक्षणे दिसायच्या आधीच आपण काम करायला सुरुवात केली पाहिजे. पण अनेक शेतकरी बांधव सध्या हा कार्यक्रम बघत असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही असा काय मोलाचा संदेश द्याल, की ज्याच्या माध्यमातून ते त्यांच्या उपाययोजना शेतात चांगल्या पद्धतीनं करू शकतील आणि हा हुमणीचा प्रादुर्भाव त्यांना रोखणं शक्य होऊ शकेल? ह्या सगळ्या याच्यातून मी आपल्याला परत एकदा एक गोष्ट नमूद करतो. एक तर आपण सामूहिक पद्धतीनं भुंगेरे गोळा करायचं काम आपण करू शकतो, त्यात अवघड काही नाही. नंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्याकडं मेटरायझम ॲनिसोप्लीसारखं जैविक कीटकनाशक आहे, जे फक्त ₹200 किलोने आपल्याला उपलब्ध आहे. किंमत फार नाही आहे, म्हणजे अगदी कमी खर्चात आपण उपाय योजू शकतो. ते तुमचं हुमणी यायच्या आत तुमच्या शेतामध्ये पहिलं ते मेटरायझम असलं पाहिजे. आणि एवढं करूनही जर हुमणी आली तर मग मात्र मी सांगितलेली जी 4-5 कीटकनाशकं आहेत त्याच्यापैकी कुठलंही आपण एखादं आलटून-पालटून मारल्यास हरकत नाही. म्हणजे या पद्धतीनं जर आपण गेलात तर मला निश्चित खात्री आहे की आपण आपलं शेत हुमणीपासून दूर ठेवू शकता. नक्कीच. म्हणजे आपलं शेत, आपलं शिवार हुमणीपासून दूर ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, की प्रादुर्भाव झाल्यानंतर मग उपाययोजना करण्यापेक्षा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण आधीच काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हुमणी ऊसावरच फक्त येते असं नाही, पण जर शिवारात ऊस नसेल तर इतर पिकांकडे सुद्धा हुमणीचा मोर्चा वळतो आणि इतर पिकांसाठी सुद्धा हुमणी ही तितकीच धोकादायक ठरू शकते. पण यासाठी आपण नेमक्या कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, तिचं नियंत्रण कसं ठेवायला हवं, काही रासायनिक गोष्टी वापरून आपण ती कशी नियंत्रणात ठेवू शकतो, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला सरांनी दिली. सर, आपण खूप उपयुक्त माहिती दिलीत आणि हुमणीचं नियंत्रण कसं ठेवायला हवं याबद्दल सुद्धा खूप आपण मुद्देसूद माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलीत. आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.